नमस्कार सर्व जीए रसिकांचे या जीए चॅनेलमध्ये मी वीरश्री आचवल मनापासून स्वागत करते. आपण जीए कुलकर्णींच्या हिरवे रावे या कथासंग्रहातील बाधा या कथेचा दुसरा भाग ऐकला. या भागात रमा पडक्या देवळातून आल्यापासून काहीतरी वेगळंच घडतंय. ती विचित्र वागायला लागली. दिवाकराची एकतर्फी ओढ आणि त्याच्याबरोबर संसार करण्याची सुप्त पण अपूर्ण इच्छा डोकं वर काढायला लागली. आता आपण ऐकूया या कथेचा तिसरा भाग. बाहेरून सईची हाक ऐकू आली आणि रमाच्या हाताचं थरथरणं थांबलं. डोक्यातील सुसाट आवाजही बंद झाला. रमाने शून्य नजरेने समोरच्या खांबाकडे पाहिलं आणि ती निमूटपणे बाहेर पडली. वाटेत सईवर गजगे उडवल्याप्रमाणे खूप बडबडली, परंतु रमाचे ओठ मात्र हलले नाहीत. आपणाला न सांगता सईने रमाला त्या भयान ठिकाणी नेलं म्हणून आई फार रागावल्या. त्यांच्या पुढ्यातले मुठभर शेंगदाणे तोंडात टाकत सई कोडगेपणाने हसली आणि निघून गेली. पण रमा मात्र तेव्हापासून बदलली. गेल्या महिन्यात तर फारच. ती जणू वरचं टर्फल काढून टाकूनच जगत होती. संध्याकाळी पाण्याला गेली की तिला फार उशीर व्हायला लागला. सूर्य मावळू लागला की त्या देवळातून सोनेरी प्रवाह पायऱ्यांवरून खाली आल्याप्रमाणे तलावाचं पाणी पिवळसर होऊन जात असे. साऱ्या पायऱ्या पाण्यात उतरत व त्यांच्याकडे पाहत राहत रमाचं मन भरल्या सुपाप्रमाणे होत होतं. नंतर एक दिवस अगदी वरच्या पायरीवर तो दिसला. हळूहळू पायऱ्या उतरून तो तिच्याकडे येत होता. परवा तो अगदी दांडीभर अंतरावर आला होता. रमा छातीभर पाण्यात उभी होती. तेच हसणं, तेच मूक आमंत्रण. पण अगदी ऐनवेळी धागा तुटला आणि पाण्याचा सोनेरी रंग नाचल्याप्रमाणे विटून गेला. तिला एकदम राघूची आठवण झाली. आपण येण्याची वाट पाहत पोर भुकेजून राहिलं होतं आणि भोळ्या कांबळ्यासारख्या खेडवळ पण उबदार मनाचे आपणाला बसळीची भाजी आवडते म्हणून कुठे कुठेतरी हिंडून खिसाभर पाला आणणारे गोपाराव. त्यांची यायची वेळ झालीच. या साऱ्या आतड्याच्या वेटवळ्यांनी तिचे पाय गुरफटले. अर्धीच कळशी डचमळत ती वाद झाल्याप्रमाणे घरी आली आणि सगळेजण आपली वाट पाहत काळजी करतायत हे पाहून तिचा जीवही अगदी डचमळून गेला. दुसऱ्या दिवशी रमा 5च्या ऐवजी 4लाच उठली व झपाटल्याप्रमाणे अंधारातच अंगण झाडायला लागली. हे काम प्रथम आईच करत. त्यांना झोपच येत नसे. कुठे टप्प झाले की विरत चाललेली कशीबशी लागत असलेली झोप नाहीशी होत असे. पण त्यांना हल्ली धुळीचा त्रास व्हायला लागला म्हणून रमानेच त्यांच्या हातातली झाडणी हट्टाने हिसकावून घेतली. रमाने आता स्वतःचं अंगण झाडता झाडता शेजाऱ्यांचंही अंगण लख्ख करून टाकलं होतं. आत येऊन झाडणी ठेवता ठेवता ती म्हणाली, बघा तरी आज मी असं अंगण झाडलंय की तुम्हाला आता महिनाभर पाहायला नको. तिचं हसणं पाहून आईंचा त्रस्तपणा पुसला व त्यांना एकदम भडभडून आलं. अशा सोन्यासारख्या संसाराला कोणी चेटूक केलंय हे त्यांना समजेना. त्यांनी रमाला, तुला काय होतंय, आईप्रमाणे सांग मला मोकळेपणे म्हणून पुष्कळदा विचारलं. पण दर खेपेला ती छे मला काय होतंय म्हणून हसायची. पण त्यावेळी तिच्या गळ्याची शीर ताठायची, डोळे आत ओढल्यासारखे दिसायचे. मग हताशपणे कार्टीला कसली बाधा झाली आहे कुणास ठाऊक असे म्हणून आई गप्प बसत असत. रमाने घाईघाईने लुगड्याचे पोतरं बदललं आणि चटकन पान वाढलं. पण बाजूलाच एक छोटं जेवलेलं स्टेनलेसचं ताट होतं. राघूला त्याच्या मामाने दिलं होतं. साऱ्या गल्लीत तसलं एकच ताट होतं. जेडाची सई कधीतरी टेकायला आली की त्यात आरशाप्रमाणे चेहरा पाहायची आणि नाकातली मुगवट उगाच सावरायची. म्हणजे राघू जेवून गेला की काय, रमाने आश्चर्याने किंचित रागाने विचारलं. त्याला तर आज घाईच झाली होती जायची, हात झिडकारत आई म्हणाल्या. वचा वचा 2 शीत चघळली झालं कशी तरी. पण त्याला मी वाढल्याखेरीज चालत नाही. मी वाढलं म्हणून बिघडलं कुठं, मी काही वाटेवरची नाही, चिडून आई म्हणाल्या.
तू कुठं गेलीस हे देखील त्याने विचारलं नाही. रमा चिडल्यासारखी झाली. खरंच? मग इतके दिवस तो हट्ट धरून बसायचा तो? ते सारं खोटंच? तिने ताट उचलून न्हाणीत ठेवलं. तिथूनच तिने मोठ्या विजयी आवाजात विचारलं, मग तुम्ही त्याला लिंबाचं लोणचं घातलं? त्याला फार आवडतं ते. आईकडून काही उत्तर न आल्याने तिला हायसं वाटलं. लिंबाच्या लोणच्याचा गुपिताचा एक धागा अद्यापही तिच्या हातात राहिला होता. गोपाळराव माडीवरून खाली आले आणि मान खाली घालून पानावर बसले. हातात काकणे असली तर बायको, नाहीतर आई वाढतीये एवढंच त्यांना समजे. भात भाकरी भात या 3 अवस्था झाल्या की त्यांचं जेवण आपोआप संपत असे. मध्ये भाकरी न वाढता पुन्हा भात वाढला तर आज आपण भाकरी खाल्ली नाही हे त्यांच्या ध्यानात आलं असतं असं नाही. ते शेवटी एक घास बाजूला पानात ठेवत, पाणी पिताना भांड्याला उजव्या पालथ्या हाताने आधार देत व दात घासण्यासाठी मीठ घेऊन ते हात धुवायला उठत. आज काकणाचे हात भाकरी वाढत असता ते गोऱ्या अशक्त हातांकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यावर रुंद जांभळसर रंगाचा भाजलेला डाग होता. हे काय करून घेतलंय आज आणखी? त्याने विचारलं. रमा एकदम दचकली त्यांच्या बोलण्याने. जेवताना बोलण्याचा प्रसंग हा अगदी आकस्मिक. तिनं गोंधळून हाताकडे पाहिलं आणि पदराने तो डाग पुसण्याचा प्रयत्न केला. तो न जाता आतली आग मात्र किंचित उजळली व तिने बोट मागे घेतलं. काही नाही, मला वाटतं काल इस्त्री लागली, ती शरमून म्हणाली. गोपाळराव खाली मान घालून जेवायला लागले. आई काही बोलल्या नाही, पण एकमेकांच्या मनात काय चाललं होतं हे दोघांनाही माहीत होतं. आता 10:30 वाजून गेले होते. रमाने मागला भात वाढला आणि ती लगबगीने माडीवर गेली. तिथे तिने काल रात्र जागून इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यांचा ढिगारा होता. शर्ट कोटापासून चादरीपर्यंत तिने सगळ्या कपड्यांना वेडी वाकडी इस्त्री केली होती. इस्त्री नंतर विझत गेल्यामुळे नंतरचे काही कपडे कुमट झाले होते. आपल्या या कामाकडे पाहून तिला फार अभिमान वाटला. आपण जर हर घडी मदत केली नसती तर गोपाळरावांना दररोज धुतलेला शर्ट तरी मिळाला असता की नाही कुणास ठाऊक. अगदीच भाबडा सरळ स्वभाव आहे यांचा. थोडा वेंधळाही. टोपी तेलकट झाली आहे व खिशात हातरुमाल मिळायचा नाही. कधी त्यातून भाजी फुलं आली तर तो हरवलाच. मग तो कधीतरी कपाटाखाली दिसायचा किंवा उंदराने पळवलेला असायचा. तिने त्यांचा एक शर्ट काढला आणि त्याला बटण लावलं, पण हातात 2 बटणं लागता ती बावरली. खालच्या घाईत कुठे बटण घरंगळलंय कुणास ठाऊक. तिने जमिनीवर हात टेकून टेबलाखाली कोपऱ्यात पण शोधून पाहिलं, पण नाही. तिने घाईघाईने सुईदोरा घेतला आणि खालच्या काजाला एक टाका घातला. शर्टाला तिच्या मळकट हाताची धूळ लागली व त्या कुमट कपड्याला चिकटून बसली. बरं झालं बाई आधी पाहिलं ते, नाहीतर ऐनवेळी गडबड झाली असती. ती खाली परत आली त्यावेळी आई हलक्या आवाजात गोपाळरावांशी बोलत होत्या, म्हणून रमा तिथेच रेंगाळली. अरे गोपाळ, असं किती दिवस चालायचं रे? माहेरी तरी पाठवतोस का बघ तिला 4-6 महिने. होय, मी तरी त्याचाच विचार करतोय, पण इथं तुझं कसं होणार? तुला तर तांब्या देखील उचलत नाही. रमाचं मन ताणल्यासारखं झालं. साऱ्या संसाराचा भार आपल्यावर आहे हे पाहून ती हसली. तिने उगाचच पदर खोचून घेतला. जीए प्रेमी रसिक हो, आता आपण बाधा या कथेचा 3रा भाग ऐकलात. हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आमचं जीए चॅनेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना अभिप्राय जरूर द्या आणि या कथेच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करा. धन्यवाद.